लॉर्ड हाच आजचा आपला विषय आहे. प्रभूचा मार्ग नीट करा. Prepare the way for the Lord. Father God, we thank you very much for your presence with us this morning according to your promises, and we do feel your presence with us. We thank you for the word that we have just read, and we pray, Father, that as meditate upon it and ponder upon it, we pray, Father, that the writer of these words will come into our hearts, take charge of our thoughts and thought process, and reveal us the things that you want us to know this morning. आणि तुला विनंती करतो परमेश्वरा की आजचं हे मनन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. सर्व अडखण करणारे विचार, अनावश्यक बाबी आमच्यातल्या तू बाजूला सार, आणि आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे पूर्णपणे आमचं लक्ष तुझ्यावर केंद्रित होईल आणि सर्व प्रकारची अडखणं दूर होतील. सैतान आणि त्याच्या सर्व कुयुक्त्या आणि तुझ्या वचनापासून अलिप्त ठेवणाऱ्या, वंचित करणाऱ्या, आशीर्वादापासून दूर ठेवणाऱ्या सर्व गोष्टी आज आमच्यापासून दूर होतील. आणि आज केवळ तुझं दर्शन तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला होऊन तुझा प्रेमळ स्पर्श, दिव्य स्पर्श, स्पर्श आम्हा सर्वांना होईल असं दुधने कृपेने घडवून आण. येशू आमच्या तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन. योहान बाप्तिस्मा करणारा याच्याविषयी आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण योहान बाप्तिस्मा करणारा हा एक छोटंसं आयुष्य होतं त्याचं, आणि या लहानशा आयुष्याचं एक ध्येय होतं, एक मिशन होतं. ही केम और ही वॉज सेंट विथ अ मिशन टू प्रिपेअर द वे फॉर द लॉर्ड. आणि हे छोटंसं मिशन पण अतिशय महत्त्वाचं मिशन घेऊन त्याला या जगामध्ये पाठवण्यात आलं होतं. त्याचा जन्मसुद्धा हा चमत्कारिक जन्म होता, कारण त्याची आई ही वयातीत झाल्यानंतर हा पुत्र देवाने त्यांना दिलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की ह्या दोघ्या बहिणी मरिया आणि तिची कझन एलिझाबेथ या दोघींच्या जीवनामध्ये एक चमत्कार घडून दोघांना पण पुत्र संतान झाले, ते आपण बघतो आहोत. पण एक भरपूर आयुष्य जगून काही न करणं, त्यापेक्षा देवाने दिलेलं छोटं का आयुष्य होईना ते ज्या पर्पजने, ज्या हेतूने देवाने हे आपल्याला आयुष्य दिलं ते पूर्ण करणं, हे ते आयुष्याचं जर ध्येय असलं आणि तसल्या प्रकारे जर आपली वागणूक असली तर ते तेवढं छोटंसं का आयुष्य होईना ते फार देवाला प्रिय आहे. इतकंच केवळ नव्हे तर त्याचं महात्म्य भरपूर आहे. योहानाच्या विषयी काही अवांतर गोष्टी ज्या आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. तो नाझरीन होता, देवासाठी वाहिलेला होता. इतकंच केवळ नव्हे तर वयातीत झालेल्या पालकांचा तो मुलगा होता, आणि त्याला देवाने एक ध्येय दिलं होतं, एक काम दिलं होतं, कामगिरी दिली होती, मिशन दिली होती, आणि त्याच्यासाठीच त्याचा जन्म झाला होता. पण याच्या व्यतिरिक्त आपण असं बघतो की तो घरी राहत नव्हता, तो रानामध्ये राहत होता. आणि त्याचा पेहराव्याविषयी आपण आता वाचलं की उंटाच्या कातड्याचे कपडे तो घालत होता, टोळ आणि मध हे त्याचं खाणं होतं. आणि मी विचार करत होतो हे वाचत असताना आपल्या नेहमी परिचयाचं की कसं काय शक्य आहे त्याला रानामध्ये, जंगलामध्ये किंवा विल्डरनेस हा शब्द प्रयोग केला इंग्लिशमध्ये, त्या ठिकाणी राहायचं आणि हे असामान्य आहार त्याने घ्यायचा. आणि थंडी वाऱ्याच्या दिवसामध्ये किती कठीण आहे, आणि कातड्याची वस्त्र तो उंटाच्या घालत असे. आणि हे कॉमन होतं म्हणा, जे प्रॉफिट्स होते ते पण असल्या प्रकारचे कपडे घालत असत. पण हे सर्व याचं जीवन एक 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 रूपक होतं की कम्युनिटीपासून, घरापासून अलिप्त होऊन तो देवासाठी वाहिलेलं जीवन जगत होता, आणि म्हणून तो अलिप्त होता. या ठिकाणी आपण गल्लत करू नये की ज्याला भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे सर्व सोडून काय म्हणतात, एक संसार सोडून दूर जायचं, हा प्रकार तो नव्हता. पण हे एक रूपक होतं की सर्व प्रकारच्या सांसारिक गोष्टी सोडून केवळ देवाच्या कार्यासाठी अलिप्त जीवन जगणं, आणि त्यासाठी देवाने याला पाठवलं होतं.
आजचा विषय आपला हा आहे की देवाचा मार्ग नीट करा. आणि देवाचा मार्ग नीट करण्यासाठी टू प्रिपेअर द वे फॉर द लॉर्ड, योहानाला या जगामध्ये देवाने पाठवलं होतं. आणि आपण हे पण बघतो की याचा जो विषय होता उपदेशाचा, तो छोटासा होता. उपदेश करत असताना उपदेशाच्या होमिलेटिक्सचे जे काही नियम आहेत ते काही त्यांनी पाळले नाही. पहिले इंट्रोडक्शन पाहिजे, मग बॉडी पाहिजे, मग कन्क्लुजन पाहिजे, हे काही त्याच्याकडे नव्हतं. स्ट्रेट त्याचा उपदेश होता. आणि त्याचा उद्देश हाच होता की पश्चाताप करा, पश्चाताप करा. आणि त्यालाच लागून हे होतं की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा. आणि पश्चाताप करण्यासाठी आणि पश्चातापास योग्य फळं द्यावी. पश्चाताप करून पश्चाताप झाल्यानंतर जीवनामध्ये बदल घडून तसं जीवन तुम्ही जगा म्हणून त्याने सर्व लोकांना संदेश सांगितला. आपण वाचतो की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण हे पण वाचलं की देवाचा मार्ग नीट करा म्हणून, प्रभूचा मार्ग नीट करा असा शब्द प्रयोग त्याने केलेला आहे. हा छोटासा त्याचा संदेश होता. पण हा स्वतः छोटासा संदेश देण्यासाठी पश्चाताप करायचं, पश्चातापास योग्य असं जीवन जगायचं आणि प्रभूचा मार्ग नीट करायचं, याच्याद्वारे त्याने त्याला दिलेली कामगिरी ही सांगून बजावली. स्वतःच्या जीवनाच्या द्वारे आणि स्वतःच्या उपदेशाच्या द्वारे. पण हा उपदेश करत असताना एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे, आणि ती ही की त्याने कोणाला न घाबरता त्याला दिलेला संदेश लोकांपर्यंत पोहोचला. त्या काळाची परिस्थिती आजच्या काळाच्या परिस्थितीपेक्षा काही जास्त भिन्न नव्हती. आज जी जशी धार्मिक परिस्थिती आहे तसल्याच प्रकारची धार्मिक परिस्थिती तेव्हा होती. धार्मिक म्हणण्यापेक्षा दांभिकपणाची जी परिस्थिती होती तशीच ती होती. इतकंच केवळ नव्हे तर धार्मिक आचरणामध्ये रूढी खूप गोवलेल्या होत्या आणि त्यामुळे लोक रूढींच्या जास्त आहारी गेले होते आणि वास्तविक जो धर्म होता तो बाजूला गेला होता. आणि हे जे लोक होते, जे धार्मिक पुढारी होती, त्यांनी असं केलं होतं. त्यामध्ये सदुकी होते, परुषी होते. आणि ह्या लोकांना अगदी परखडपणे त्याने ही सुवार्ता सांगितली, हा संदेश दिला, पश्चाताप करा. हे जीवन तुमच्यासाठी नाही आहे, पश्चाताप करा, कारण प्रभू येणार आहे. पश्चातापास योग्य असं तुमचं जीवन असू द्या. शेवटी त्याने पण हे पण म्हटले की झाडाच्या बुडाशी कुऱ्हाड लावलेली आहे, म्हणजे न्याय होणार आहे तुमचा. या थोडक्या गोष्टी सांगून प्रभूचं वचन त्याने सांगितलं. आणि हे किती मार्मिक आहे. आज सुद्धा पश्चाताप करा, प्रभूचा मार्ग नीट करा, पश्चातापास योग्य असे फळ द्या. आणि जर असं करणार नाही तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड लावलेला आहे, म्हणजे तुमचा न्यायनिवाडा होणार आहे, न्याय होणार आहे. आणि आजचा संदेश हाच आहे. आणि हाच घेऊन पश्चातापाच्या बाबतीस्मा देत कोणाला न घाबरता निडरपणे त्याने हा संदेश सांगितला. पण एक टीका म्हणून नाही, पण आजकाल तिमोथेच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे लोकांना एक शब्द वापरला, कानाची खाज. हा फार प्रखर कडक शब्द वापरला, कानाची खाज. ही ज्यांना म्हणजे आवडतं असं गोड गोड संदेश लोकांना आवडतात. लोकांना संदेश असे आवडतात की त्याच्यामुळे त्यांना खूप चांगलं चांगलं वाटेल. आणि संदेश देत असताना जर काही पवित्र शास्त्रातनं काही शिक्षण आलेलं आहे, काही बोध आलेला आहे, काही नीती शिक्षण आहे, काही सुधारणुकीसारखं काही दिलेलं आहे, तर लगेच ते कसं फॉरवर्ड होतं आपल्यापर्यंत, नाही इथून नाही, मग ते बाजूला. आणि आपण असं म्हणतो की नाही, आता आज पाळेसाहेबांनी उपदेश केला, तो अमुक अमुकला कसा मस्त फिट्ट बसला. आणि तुझं काय? आपण चर्चमध्ये जातो किंवा उपासनेला जातो किंवा बायबल स्टडीला जातो किंवा कुठल्याही असल्या प्रकारच्या ठिकाणी आपण जातो, तेव्हा आपण या उद्देशाने जातो का की आजचा जो संदेश आहे तो माझ्यासाठी नसणार, मी जात आहे पण मी काय माझ्यासाठी तो संदेश नसणार, या आविर्भावात आपण त्या ठिकाणी बसतो का? वास्तविक आपण चर्चला जेव्हा जातो तेव्हा पूर्णपणे त्यामध्ये भाग घेऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत आत्म्याने खरेपणाने भाग घेऊन
आणि ही संपूर्ण उपासना मी करत आहे, प्रभूजी करत आहे, इतकंच केवळ नव्हे तर येणारा जो संदेश आहे, येणारे जे वचन आहे ते माझ्यासाठी आहे, या कल्पनेने, या आविर्भावात, याच उद्देशाने आपण चर्चमध्ये किंवा कुठल्याही उपासनेच्या ठिकाणी जायला पाहिजे. याने या सर्व लोकांना जे त्यांनी धर्म बिघडून ठेवला होता, लादले होते लोकांवरती सर्व प्रकारचे नीती नियम, यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा, प्रभूचा मार्ग नीट करा, पश्चातापास योग्य असे फळ तुम्ही द्या, नाहीतर न्यायनिवाडा येणार आहे. हे सांगत असताना प्रभूकडे त्यांनी त्यांचं नजर फिरवली. कशावरून? सध्याच्या त्यांच्या धार्मिक कार्याकडून, धार्मिक त्यांच्या ऑब्झर्वन्सेस कडून त्याने प्रभूकडे त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला त्याच्या संदेशाच्या द्वारे. दुसरी गोष्ट आपण हे बघतो की त्याने लोकांना पश्चाताप करा हे तर सांगितलंच, पण पश्चाताप करत असताना त्याने जे पश्चाताप ज्यांनी केला त्यांना बाप्तिस्मा दिला. आणि म्हणून तो बाप्तिस्मा देत होता म्हणून त्याला बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणतात. पवित्र शास्त्रामध्ये त्याचं नाव, योहान प्रभूचा शिष्य दुसरा पण होता, पण हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. आणि हा बाप्तिस्मा देत असे, पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. या ठिकाणी एक गोष्ट मला स्पष्ट करायला पाहिजे की आपण बाप्तिस्मा घेतो म्हणून आपला पश्चाताप झालेला आहे आणि आपलं काय म्हणतात तर आपल्यात बदल झालेला आहे असं नाही, पण ते उलट आहे. आपण पश्चाताप केलेला आहे, आपल्या जीवनामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, आपल्या वर्तन परिवर्तन प्रभूच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे. याचं दृश्य स्वरूप किंवा स्पष्टपणे एक जाहीर करणं म्हणजे पश्चाताप आहे, म्हणजे बाप्तिस्मा आहे. बाप्तिस्मा केल्यामुळे तुमच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही होणार, पण तुमच्यामध्ये बदल झालेला आहे. तुम्ही प्रभूला आपलं तारणार म्हणून ग्रहण केलेलं आहे. तुमच्या पापांची क्षमा तुम्ही प्रभूला मागितलेली आणि त्याने केलेली आहे. आणि इथून पुढे जे सर्व तुमचं अगोदरचं जीवन होतं ते सर्व सोडून तुम्ही प्रभूच्या मार्गात येऊन प्रभूला आवडेल असं जीवन जगणार आहे. हा जो बदल तुमच्यामध्ये झालेला आहे, या बदलाचं प्रत्यक्ष जाहीर स्वरूप लोकांना विदित करणं, सांगणं पश्चाताप आहे. आणि हा पश्चाताप त्याने, हा बाप्तिस्मा त्याने सर्व लोकांना दिला. आणि नवल असं की त्याच्याकडे खूप लोक आलेत. तो तर रानामध्ये होता, यार्देन नदीच्या तीरी तो होता, आणि सर्व प्रांतातनं लोक त्याच्याकडे आले. आणि ही एक खूप महत्त्वाची बाब आहे जी मला खूप सांगावीशी वाटते, ती ही की याने केवळ देवाचा संदेश दिला, त्याने चमत्कार नाही केले. योहानाने कोणतेही चमत्कार केले नाही, पण त्याने केवळ देवाचा संदेश दिला. आणि हा योहान देवाचा दिलेला संदेश लोकांना सांगत होता. या योहानाला बघण्यासाठी आणि त्याचं ऐकण्यासाठी लोक दूरदूरच्या प्रांतातून त्याच्याकडे आले. तो लोकांकडे नाही गेला, तो त्याच्याकडे आले. हा त्याचा करिश्मा होता असं मी म्हणणार नाही, पण हे जे कार्य देवाने त्याला दिलेलं होतं ते लोकांच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी देवाने असं घडवून आणलं की लोक त्याच्याकडे गेले प्रभूचं वचन ऐकण्यासाठी. आजकाल लोकांची जी गर्दी आणि भीड असते, ज्या ठिकाणी सो कॉल्ड चमत्कार होतात अशा ठिकाणी खूप लोक जातात. ज्या ठिकाणी खूप छान वाटतं गाणे गाऊन, आणि मी काही आक्षेप घेत नाही, पण ज्या ठिकाणी खूप छान गुड असं वाटतं, गुडी त्या ठिकाणी सर्व लोक जातात. पण ज्या ठिकाणी केवळ देवाचं वचन जर सांगत असेल तर लोकांना त्या ठिकाणी जायला इतकं काही बरं वाटत नाही, कारण तिथं काही एंटरटेनमेंट नसते. पण याने एंटरटेनमेंट काही दिली नाही, प्रभूचा संदेश दिला, पण त्याच्याकडे सर्व लोक गेलेत. हा प्रभूने त्याला एक खूप चांगलं सांगितलं त्याच्याविषयी, पण हे सांगण्याच्या अगोदर की तो किती चांगला माणूस आहे सांगण्याच्या अगोदर हा भयंकर
नम्र माणूस होता आणि त्याने असं म्हटलं की माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा फार मोठा आहे. ही इज ग्रेटर दॅन आय ॲम. इतकंच केवळ नव्हे तर त्याने प्रभूसाठी असं म्हटलं की त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा. इतका तो नम्र होता. त्याने स्वतःची जाहिरात नाही केली, त्याने स्वतःची वाहवा करून नाही घेतली, त्याने स्वतःचं प्रमोशन नाही केलं, पण उलट तो असं म्हणत होता की माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि इतकंच केवळ नव्हे तर प्रभूविषयी अजून काही गोष्टी त्याने सांगितल्या. आणि ही पहिली गोष्ट आहे की तो माझ्यापेक्षा मोठा आहे. त्याने असं पण म्हटलं त्याच्याविषयी की तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्या इतका मोठा आहे की त्याच्या पायातले बंद सुद्धा जोडायचे बंद सुद्धा सोडायला, त्याचे लेस सुद्धा सोडण्याची माझी पात्रता नाही. योहान इतका नम्र होता आणि त्याने केवळ गाजवलं तर ते प्रभूला गाजवलं. त्याच्याद्वारे लोकांचं लक्ष प्रभूकडे जावं, प्रभूचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून त्याचं जीवन होतं. स्वतःकडे नाही. स्वतःची वाहवा त्याने नाही करून घेतली, स्वतःचं प्रमोशन त्याने नाही करून घेतलं, पण त्याच्या जीवनाच्या द्वारे, त्याच्या संदेशाच्या द्वारे त्याने लोकांचं लक्ष प्रभूकडे लावलं आणि सांगितलं की मी कोणीच नाही म्हणून, आणि मी माझ्यात कुठल्याही प्रकारची लायकी नाही आहे. त्याच्या जोड्याचे बंध सोडून सुद्धा सोडण्याची माझी लायकी नाही. तिसरी गोष्ट त्याने सांगितली की मी तुमचा बाप्तिस्मा करत आहे, पण माझ्या मागून जो येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. ही विल बॅप्टाइज यू विथ द होली स्पिरिट. पश्चातापाचा बाप्तिस्मा योहानाचा होता असं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. पण तो म्हणाला की माझ्या मागून जो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. John's baptism was, yes, it was symbolic to whatever inward change it does happen in any person, any individual. पण हा जो बाप्तिस्मा आहे, योहानच्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माविषयी बोलतो. योहान तो असं म्हणतो की ॲक्च्युली हा जो बाप्तिस्मा आहे तो पवित्र आत्म्याच्या इम्पॅक्टने, पवित्र आत्म्याच्या रेव्हेलेशनने, पवित्र आत्म्याच्या प्रॉम्प्टिंगमुळे हा बाप्तिस्मा होतो. हा एक अनुभव येतो. आपल्याला माहीत आहे की जेव्हा पवित्र आत्मा येईल, प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं प्रेषित 1 आणि 8, तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेषित 2 मध्ये आपण असं वाचतो की पवित्र आत्मा येरुशलेममध्ये सर्व प्रकारचे लोक सर्व प्रांतातून जमलेले असताना पवित्र आत्मा उतरला आणि सर्व लोक पवित्र आत्म्याने भरपूर्ण झाले. निर्णय भाषा ते बोलायला लागले. नंतर त्याच पवित्र आत्म्याच्या इम्पॅक्ट खाली पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पेत्राने ते भाषण दिलं जे त्याने सुरुवातीपासून प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगितली. 3000 लोक त्यावेळेस कन्वर्ट झाले, प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने विश्वास ठेवला. आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचं कार्य बुक ऑफ ॲक्ट्समध्ये सातत्याने चालू राहतं आणि मंडळीमध्ये सातत्याने लोकांची भर पडते. हे पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याने भरणं. पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने, हे तर एक मोठा इव्हेंट झाला पेंटिकॉस्टच्या दिवशी. पण त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सुद्धा पवित्र आत्मा घ्या म्हटलेला आहे आणि पवित्र आत्म्याची शक्ती, सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांना दिलं. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हा वास्तविक जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण स्वीकार करतो तेव्हा देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा या त्रिक देवाचा आपण स्वीकार करतो. ही एक गोष्ट आहे की पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. पण ही दुसरी गोष्ट आहे की आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो की नाही. आणि खूप छान उदाहरण दिलेलं आहे. ते एक विरोधाभासाचं कंपॅरिझन दिलेलं आहे की आत्म्याच्या प्रभावाने चाला, मध्यम पानाने
तुम्ही धुंद होऊ नका असं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रात. पण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. असं त्याचा अर्थ असा होतो की जसं मद्यपान केलेला माणूस त्याच्या असराखाली त्याचं संपूर्ण वर्तन असतं, तेव्हा तो नसतो, पण ते मद्य त्याच्यातर्फे सर्व करून घेतो, बोलतो, त्याचे काय रजिस्टर असतात. याच्या विरोधाभासामध्ये पवित्र आत्म्याविषयी असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, त्याच्या असराखाली, त्याने दिलेल्या गायडन्सच्या खाली तुम्ही चालावं. प्रभू येणार तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा तो देणार, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देणार असं म्हटलेलं आहे. अजून एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याने सांगितली. इथपर्यंत तो थांबला नाही, पण तो असं म्हणाला की तो तुम्हाला जो बाप्तिस्मा दिलेला आहे तो बाप्तिस्मा तो अग्नीचा सुद्धा राहणार आहे. पवित्र शास्त्रात अग्नी शब्द प्रयोग केलेला आहे आणि अग्नि शब्द प्रयोग बहुतेक हा जजमेंटच्या संदर्भामध्ये जास्त वापरतात पवित्र शास्त्रामध्ये. बरेच लोकांचे निर्णय आहेत, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन्स आहेत. पण आपल्याला हे माहीत आहे की एक कदाचित लोकांना असं वाटत असेल की अग्नीच्या जिव्हा खाली उतरल्या तर तो बॅप्टिझम विथ फायर ते असू शकेल. पुष्कळ लोक असं म्हणतात. पण लूक 3:7-11 मध्ये सांगितल्याप्रमाणे, मग ते 3:7-12 मध्ये सांगितल्याप्रमाणे मोस्टली या आपले स्क्रिप्चर जे आहे, पवित्र शास्त्र आहे, ते फायनल जजमेंट विषयी बोलतात. आणि म्हणून त्याने हे पण म्हटलेलं आहे की झाडाच्या बुडाशी कुऱ्हाड लावलेली आहे, म्हणून पश्चातापास योग्य असे प्रतिफळ द्या. तो तुमचा न्याय करणार आहे. झाडाच्या बुंद्याशी कुऱ्हाड लावलेली आहे, तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने करणार आहे. आणि 5वी गोष्ट त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोकांचं मन वळवण्यासाठी त्याने सांगितलं. आणि योहान 1:35 आणि 36 यामध्ये म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा स्वतः बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आला. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येणं हे फार योहानाला कठीण वाटलेलं असेल. कसं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले तेव्हा पेत्राला जसं वाटलं की अरे बापरे, प्रभूने आपल्या गुरुने आपले पाय धुवावं, आणि ते संभाषण आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि असं म्हटलेलं आहे की हे शास्त्राप्रमाणे शास्त्र भाग पूर्ण व्हावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला. आणि जेव्हा योहानाने दुरून त्याला पाहिलं तेव्हा कल्पना करा की योहान एका बाजूला उभा आहे एकटा, कदाचित यार्देन त्याच्या पाठीमागे आहे आणि पुढे अथांग लोकांचा सागर आहे, खूप मोठा जमाव जमलेला आहे. आणि अशा जमावाच्या एका बाजूने प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे येत आहे. आणि तेव्हा त्याने मोठ्या आवाजामध्ये, तेव्हा अशी PA सिस्टम वगैरे फार मोठी, आता ते धनधन आवाज करणार तसं काही नव्हतं, म्हणून किती मोठ्याने त्याला बोलावं लागलं असेल. मोठ्याने तो बोलून प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवून त्याने काय म्हटलं, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं. आणि हे म्हणत असताना कदाचित योहानाला सुद्धा याची कल्पना कदाचित नसावी, मी म्हणत आहे नसावी, असेल सुद्धा नसेल सुद्धा, पण त्याने जे विधान केलं ते विधान त्याला देवापासून मिळालं, देवाच्या प्रेरणेने त्याला मिळालं. तो म्हणाला की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जगाचं पाप हरण करण्यासाठी देवाचा कोकरा, याच्या मागे, या वाक्यामागे कितीतरी मोठं गहन भरलेला आहे, अर्थ भरलेला आहे. कोकरा पापार्पणासाठी वापरत असत आणि वर्षातून एकदा जेव्हा एक कोकरा घेऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं हवन करत असत, त्याचं अर्पण करत असत, तेव्हा एका वर्षासाठी लोकांच्या पापाची क्षमा होत असे. त्यानंतर याची पडछाया अब्रामाच्या वेळेस आपण बघतो की अब्रामाला देवाने सांगितलं की इसाकाचं अर्पण कर म्हणून, आणि तो गेला, त्याला बांधलं वेदीवरती, त्याने हात उगारला, सुरा उगारला त्याचं हवन करण्यासाठी. पण प्रभूने त्याला सांगितलं थांब,
आणि एक एडका त्याला दिला. जेहोवा जायरे, प्रभू पुरवून देईल, एक एडका दिला. आणि अर्थातच त्याने त्याचं हवन केलं. प्रभू पुरवून देणार आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, हा देवाने पुरवून दिलेला आहे. आता कुठल्याही कोकऱ्याचं अर्पण करण्याची गरज नाही, कारण देवाने प्रभू येशू ख्रिस्त हा कोकरा जगाचे पाप हरण करण्यासाठी दिला. आणि आपल्याला माहित आहे की त्यानंतर त्याची जगातली संपूर्ण मिनिस्ट्री संपत असताना त्याने सर्व लोकांसाठी वधस्तंभावरती पापक्षलनासाठी आवश्यक असलेलं जे अर्पण होतं ते त्याने केलं. आणि तो हे पण म्हणाला की यांच्या पापांची क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना कळत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर असणाऱ्या सर्व लोकांची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेस असणाऱ्या सर्व लोकांची, त्याचे शिष्य असो की त्याचे शत्रू असो, आणि नंतर येणाऱ्या सर्व तो परत येईपर्यंत लोकांच्या क्षमेसाठी एकदाच एकाच वेळेस हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या प्रिय मित्रांनो, या छोट्याशा आयुष्यामध्ये योहानाने प्रभूने दिलेले काम पूर्ण केलं आणि संपूर्ण जगाचं लक्ष या देवाच्या कोकराकडे लावलं. प्रभू येशू ख्रिस्त, जगाचं पाप हरण करणारा प्रभू येशू ख्रिस्त, याच्याकडे लोकांचं लक्ष लागलं. प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला. त्याने त्याचं कर्तव्य देवाने जे दिलं होतं, तो म्हणाला की माझं काम देवाची इच्छा पूर्ण करणं आहे, ते त्याने केलं. आणि म्हणून वधस्तंभावर तो म्हणाला की पूर्ण झालं, काम दिलेलं अर्पण करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता परत प्रभू येशू ख्रिस्त काय परत अर्पण करण्यासाठी देवाचा कोकरा म्हणून येणार नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण झाडाच्या बुडाची कुऱ्हाड लावलेली आहे. आता तो येणार आहे तो न्यायनिवाडा करण्यासाठी आहे. योहानानेच नाही, पण सर्व संदेष्टांनी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सुवार्ता सांगितली, तारणाचा संदेश दिला. संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला तारणाचा संदेश देते. आणि आपल्याला इब्री लोकांच्या पत्रामध्ये स्पष्ट एक सूचना दिलेली आहे, ताकीद दिलेली आहे, आज तारणाचा दिवस आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरं होईल. आज जर तुम्ही पश्चाताप कराल तर किती बरं होईल. आज तुम्ही पश्चातापास योग्य अशी तुम्ही वागणूक ठेवाल तर किती बरं होईल. आज जर तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये घेऊन नवीन जीवन जगण्याची आसक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल तर किती बरं होईल. आज जर तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं तर किती बरं होईल. आज जर तुमच्यामध्ये बदल घडून आणला आणि तुमचं जर तारण झालं तर तुम्ही मरणातून जीवनात पार गेलेले आहेत. न्यायाचा प्रसंग तुमच्यावर येणार नाही. आणि म्हणून आज प्रभूचा दिवस आहे. आज तुम्हाला प्रभू म्हणत आहे आणि हे म्हणत आहे की तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. माझ्या प्रिय मित्रांनो, नाताळाचा सण तर आपण पाळत आहोत. आपल्याला ख्रिस्त जयंतीचा, ख्रिस्त जन्माचा फार आनंद आहे. पण याच्या पलीकडे आपली नजर असावी. हे प्रत्येक वेळेस ख्रिस्ताच्या जन्माचा आपण आनंद मानत असताना, आरास करत असताना त्याच्या पलीकडे आपली नजर जायला पाहिजे की जो प्रभू एकदा येऊन गेला तो परत येणार आहे. म्हणजेच रोज आपल्याला आठवण पाहिजेच, पण प्रकर्षाने या दिवसामध्ये आपल्या नजरेच्या आड हे जायला नको. आपल्या स्मरणातून हे कधीही नष्ट व्हायला नको की जो प्रभू आज आला तोच प्रभू परत येणार आहे. काय तुम्ही स्वतःसाठी त्याच्या येण्याची तयारी केलेली आहे का? तुम्ही आपल्या कुटुंबाची प्रभूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयारी केलेली आहे का? कृपा करून 2 पेत्र याचा 3रा अध्याय जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आजच वाचा. प्रभूच्या येण्याच्या तयारीसाठी ज्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्रोटक स्वरूपात त्या ठिकाणी दिल्या आहेत. प्रभू करो आणि आपल्याला सर्वांना त्याच्या येण्यासाठी त्याच्या पवित्र चरणापाशी सिद्ध करो. प्रभूने म्हटलेलं आहे, मी जेव्हा येईल तेव्हा मला विश्वास आढळेल का? प्रभू येईल तेव्हा आपण सर्वजण विश्वासात आणि प्रीतीत मुळेल असे त्याच्या पवित्र चरणापाशी सापडू, आढळू, अशीच माझी सर्वांसाठी प्रार्थना आहे. आमेन.